दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 128 म्हाईंभटा चारुवारू म्हणणे। ईश्वरनायकांच्या चोरीबद्दल कळल्यानंतर म्हाईंभटांनी ईश्वरनायकांशी भागीदारी तोडली। आपले धन घेऊन त्यांनी भटोबासांना विचारून स्वतःचे दुकान काढले। दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 129 ईश्वरनायका नामत्रय करणे। हटकेश्वराच्या देवळाच्या उत्तर दिशेला देवळाच्या आवारापासून एका ओळीने सोनारांची दुकाने होती। तिथे ईश्वरनायकांच्या दुकानाच्या शेजारी पूर्वमुख म्हाईंभटांनी आपले दुकान काढले। लांब बाह्यांची अंगी, खळ दिलेले भरजरी वस्त्राचा फेटा, हाताच्या प्रत्येक बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या असे श्रीमंत सुशोभित होऊन आसूंनी भरलेला बटवा पुढे घेऊन दुकानात गल्ल्यावर बसून म्हाईंभट व्यापार करायचे। उत्तम नफा होत असे। 2 आसू मिळायच्या त्याने म्हाईंभट राऊळांसाठी दररोज फुले घेऊन यायचे। राऊळ हटकेश्वराच्या देवळात जायचे। काही वेळ तिथे खेळ क्रीडा करायचे। हटकेश्वराभोवती व्यापाऱ्यांची दुकाने होती। राऊळ त्यांच्या दुकानात जाऊन खेळ क्रीडा करायचे। नंतर जवळच असलेल्या सोनारांच्या दुकानात जायचे। तिथे म्हाईंभटांचेही दुकान होते। राऊळ म्हाईंभटांच्या दुकानात जायचे। राऊळांना पाहून म्हाईंभट गल्ल्यावरून उठून उभे राहायचे। गल्ल्यावर राऊळ आसन स्वीकारायचे। राऊळ एक आसू काढून मोजायचे। नंतर ते सर्व आसू पुन्हा गल्ल्यात ठेवायचे। पुन्हा आसू श्रीकरी घेऊन दोन्ही बाजूंनी आसूचे अवलोकन करत म्हणायचे, आवो मेली जाये हे वाटक, हे फुटक, हे तुटक, हे दाढी, हे कुडी, हे खरी असे सर्व आसूंना संबोधन करायचे। सोने चांदी तराजूंमध्ये ठेवून तोळे, दुतोळे, वाल, गुंजा, मासे असे म्हणायचे। नंतर ते बांधून ठेवायचे। बांधलेले पुन्हा सोडायचे। येता जाता सागळीतले पाणी स्वीकारायचे। अशा प्रकारे एक करत सर्व सोनारांच्या दुकानात जाऊन राऊळ खेळ क्रीडा करायचे। ज्या ज्या दुकानात सोनार बसले असतील त्या दुकानात राऊळ जायचे। राऊळांना पाहून सोनार आपल्या गादीवरून उठायचे। राऊळ तिथे आसन स्वीकारायचे। कसवटी, सोन पारखण्याचा दगड काढायचे। वोनवळी, सोन्याचा कस पाहण्यासाठी नमुना म्हणून असलेला सोन्याचा लहान चिपा काढायचे। कसवटीला सोन लावून हे 52 कस, हे 48 कस म्हणायचे। नंतर ते तराजूमध्ये घालून हे पुरले, हे पुरे असे म्हणायचे। असा खेळ करत राऊळ सर्व वस्तूंना आपले संबंधदान देत होते। काही वेळ असा खेळ करून नंतर राऊळ तिथून पुढे जायचे। संध्याकाळी दुकान बंद करून म्हाईंभट मठात परतायचे। दिवसभरात कमावलेले द्रव्य आबाईसाच्या हातात घ्यायचे। सोनाराचा वेश काढून ठेवायचे। हातातल्या अंगठ्या, सदराफेटा काढून ठेवायचे। साधूचे वस्त्र घालायचे। आंचळा, पदर असलेले वस्त्र नेसायचे। वाकजाड वस्त्र पांघरून टिळा लावायचे। झोळीपात्र घेऊन कधी लक्ष्मींधर भटांसोबत तर कधी भटोबासांसहित भिक्षेला जायचे। म्हाईंभट भिक्षेसाठी आले की लोक विचार करायचे, हे नानवटी व्यवहारे, हे भिक्षेचे अन्न काय खाती, हे भिक्षा राऊळाची या गायकारणे मागताती, सोवनी ऐसे काय जेविती, हे तर श्रीमंत व्यापारी, हे भिक्षेचे अन्न काय खाणार, हे राऊळांच्या गुरांसाठी भिक्षा मागत असतील, सोनार काय असे अन्न जेवणार। असा विचार करून कोणी म्हाईंभटांना चांगले पदार्थ भिक्षेमध्ये वाढायचे नाही। नासलेले, विटलेले, तळाला करपलेले, आंबलेले, बुरशी आलेले, कोरडे, राहिलेला भुगा असे पदार्थ लोक म्हाईंभटांच्या झोळीत वाढायचे। ती भिक्षा घेऊन म्हाईंभट मठात यायचे। राऊळ म्हाईंभटांच्या झोळीतले पदार्थ दृष्टपूत करायचे। 3 बोटांमध्ये सामावेल इतक्या पदार्थाचा राऊळ प्रसाद करायचे। नंतर भिक्षान्न घेऊन म्हाईंभट आडाजवळ जायचे।
तिथे जेवायला बसायचे. असेल त्या, मिळेल त्या पाण्याने भिक्षांनाचा काला करायचे. 3 बोटांमध्ये सामावेल असा रावळांचा प्रसाद म्हाईंभट घ्यायचे. नंतर जेवण करायचे. मिळेल तसे चांगले किंवा गडूळ प्यायचे. तेव्हा राऊळ त्या ठिकाणी जायचे. कधी अंगणाजवळच्या सांडपाण्याच्या मोरीजवळ उभे राहायचे. म्हाईंभटांना भिक्षांना जेवताना अवलोकन करत प्रसन्नतेने राऊळ म्हणायचे, अय्या माझा आता होय म्हणे. चारू होय म्हणे. वारू होय म्हणे. वारू होय म्हणे. चारू होय म्हणे. मेला चारूवारू होय म्हणे. अशा प्रकारे सुंदर उत्तम घोड्याची उपमा देत राऊळ म्हाईंभटांना उत्तम साधनवंत म्हणायचे. असे दररोज म्हाईंभटांचे आचरण पाहून राऊळ प्रसन्नतेने म्हाईंभटांना चारूवारू, सुंदर उत्तम घोडा म्हणायचे. ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व.